चंद्रभागेच्या तीरी हुबा मंदिरी, तो पहा विठेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, हा विठ्ठल विठ्ठल जय हरी. नमस्कार मंडळी, राम राम. सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर पंढरपूरमध्ये आमची एंट्री झालेली आहे. बघू शकता तुम्ही, शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आणि पंढरपूरमध्ये एंट्री झाली. तर आता पोहोचलेलो आहोत आम्ही मंदिरामध्ये. तर सोहम पण आहे, बघू शकता. इकडे सगळ्यांनी लावून घेतले जे तिथं असतात टिके लावणारे. सोहमनं, मम्मीनं आणि पप्पानी लावून घेतला. मीही लावून घेतलेला. तर सोहम बघा किती क्यूट दिसत होता आणि मलाही लावायचा होता. तर बघू शकता अशा प्रकारे पंढरपूरमध्ये पोहोचलेलो आहोत आम्ही आणि खूप गर्दी होती. पंढरपूर असं देवस्थान आहे की तिथे 12 महिने गर्दी असते आणि वातावरण एकदम फ्रेश होतं, एवढं प्रसन्न वातावरण होतं. तर आम्ही येऊन पोचलेलो. तर चालू झालेलं आमचं आता मंदिराकडे वाटचाल आमची चालू झाली होती. तर ह्या सुंदर सुंदर अशा विठू माऊलीच्या छानपैकी मूर्त्या होत्या. मम्मीला एक मूर्ती घ्यायची होती. तर बघू शकता तुम्ही, एवढं छान वाटत होतं इथे येऊन मला. तर हे आहे जे 2 विठू माऊलीचं आणि रुक्मिणीचं जे कळस आहे, मोठं कळस विठू माऊलीचं आहे आणि हे रुक्मिणीचं कळस आहे, ते दाखवायचा प्रयत्न करत होती. दर्शन मात्र आम्हाला मुखदर्शन मिळालं. तिथं मोबाईल अलाउड नाही हे सगळ्यांनाच माहिती. तर नामदेव पायरी वगैरे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आतमध्ये गेल्याच्यानंतर मोबाईल जप्त होतो. त्याकरता आधीच आम्ही मोबाईल हा लॉकरमध्ये ठेवला. जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. ही आहे नामदेव पायरी. तर नामदेव पायरीजवळ आलेलो आहोत. इथूनच होते मुखदर्शनाला सुरुवात. तर जेवढं होतं तिथपर्यंत मी दाखवलेलं आहे. तर इथून सुरुवात झाली. आता इथून आम्हाला मुखदर्शनाच्या लाईनीमध्ये लागायचं होतं, बघू शकता तुम्ही. तर इथून सुरुवात झालेली आहे आणि छान वाटत होतं, एकदम छान प्रसन्न वातावरण. चारही बाजूला भक्तांचा किलकिलाट होता. सगळेजण आपल्या विठू माऊलीला भेटायला आले होते. वारीच्या वेळेस शक्य झालं नव्हतं मला येणं, त्याकरता यावेळेस आईबाबा आल्याच्या नंतर आले. तरीही भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होती. तर इथून होती मुखदर्शनाची लाईन. तर जेवढं होतं इथपर्यंतच मी व्हिडिओ घेऊ शकले, कारण पुढे पोलिसांनी मोबाईल माझा काढून घेतलेला. आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत दर्शन करून. आणि इथं सुंदर अशा विठू माऊलीच्या मूर्त्या आहेत. शिवाजी महाराजांची आहे, स्वामींची मूर्ती आहे. तर आईला घ्यायची होती एक छानपैकी मूर्ती. तर त्यानंतर बघू शकता तुम्ही, नामदेव पायरी दाखवत होते पाठवून मी तुम्हाला. त्यानंतर आम्ही गेलो चंद्रभागेला. हो, आधी जातं चंद्रभागेला, पण आम्ही नंतर गेलो कारण खूप लाईन होती दर्शनाकरता. तर पटकून दर्शनाचे पास काढलेले, तर लाईनीमध्ये लागून पटकून दर्शन घेतलं. आणि ही बघा चंद्रभागा. तर असं म्हणतात चंद्रभागेमध्ये स्नान केल्याच्या नंतर आपले सगळे पाप धुवून जातात. तर अशा प्रकारे चंद्रभागेचं दर्शन तिथं आपल्याला सगळ्यांना घडलेलं आहे. त्यानंतर सुंदर सुंदर अशा प्रकारचे रांगोळीचे छापे बघायला मिळाले. तर मी पण भरपूर खरेदी केली. आणि हे आहेत आपले विठू माऊली आणि रुक्माई. तर इथं छान असे फोटो काढून देत होते त्यांच्या बाजूला असं थांबून. तर चंद्रभागेचं दर्शन करायला गेलो. सोहमला कॉईन वगैरे सोडायला लावले पाण्यामध्ये. पाणी एवढं होतं की आजूबाजूच्या मंदिरामध्ये पाणी शिरलं होतं आणि थोडीशी भीती वाटत होती मला, कारण सोहम माझा खूप खोडकर आहे. तर बघू शकता तुम्ही, पाणी आता पावसामुळे भरपूर पाणी आलं होतं चंद्रभागेला. आणि इथं चंद्रभागेचं दर्शन करत होती आई. तर ओंठी वगैरे भरत होती, मीही ओंठी भरली. तर सोहमचे रिॲक्शन बघा, त्याला खूप छान वाटत होतं. आणि इकडं मी चंद्रभागेची ओंठी भरत होते. तर हे खूप चांगलं असतं म्हणतात, ओंठी भरलेलं, दिवे सोडलेलं. तर आमच्यामध्ये चंद्रभागेची ओंठी भरतात, तर ती ओंठी भरत होते मी, बघू शकता तुम्ही. तर घरून येताना छानपैकी आणलेलं बेडशीट वगैरे, हे ब्लाऊज पीस वगैरे घेऊन आलेले होतो. तर सामान सगळं आलेलं सोबतच आणलेलं. इथंही मिळतं, पण जे घरचं असतं ते काय म्हणतात, घरचंच असतं. तर अशा प्रकारे आमचं दर्शन व्यवस्थित झालं होतं. आणि आता इथं ओंठी भरत होते मी, बघू शकता तुम्ही. तर आईनं पण भरलेली. हे पलीकडचं ब्लाऊज पीस आईचं होतं आणि हे इकडचं माझं होतं.
तर खूप छान वाटलं चंद्रभागेमध्ये येऊन. म्हणतात की पापं धुवून जातात सगळे. तर माणूस असा प्राणी आहे की जो पाप केल्याशिवाय त्याचं आयुष्य काय म्हणता ते संपतच नाही. तर मीही मस्त चंद्रभागेचं दर्शन केलं आणि इकडं सोहमचा आनंद तर गगनाला भिडलेला होता. त्याला खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की त्या नदीच्या बाहेरच येऊ नये, चंद्रभागेच्या बाहेरच येऊ नये असं वाटत होतं. त्यानंतर सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची इथे छान मूर्ती बघायला मिळाली आणि नंतरनं दिवसभर जेवलो नव्हतं, जेवण केलं आणि मग घरी गेलो. बाय सगळ्यांना. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.